मिरजच्या राजकीय पटावर सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींनी चांगलाच रंग भरलाय। पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। महाविकास आघाडीने एकजुटीची भक्कम खडी बसवली। कोणत्याही परिस्थितीत भाजपला पराभवाची चव चाखवायचीच असा निर्धार करत विरोधी पक्षाने आपली रणनीती आखली असल्याचं चित्र दिसतंय। मिरज पंचायत समितीत एकूण 22 जागा आहेत, त्यापैकी 10 जागा भाजपच्या ताब्यात आहेत, तर उर्वरित जागांमध्ये काँग्रेसकडे 3, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे 4, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 3 आणि शिवसेना शिंदे गटाकडे काही जागा आहेत। या सर्व समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेची गणितं वेगानं बदलताना दिसत आहेत। 10 मार्च रोजी मिरज पंचायत समितीत सभापती आणि उपसभापती पदाची निवड होणार आहे। या निवडीपूर्वीच महाविकास आघाडीनं राजकीय डावपेचांची अचूक जुळवाजुळव केली असल्याची चर्चा रंगली। त्यानुसार टाकळी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडून आलेल्या रिद्धी मुजावर यांना सभापतीपद देण्याचा विचार पुढे आला, तर बुधगाव गणातून निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाचे पांडुरंग इंगळे यांना उपसभापतीपद देण्याचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या वेळी अनेक पक्षांनी भाजपच्या विरोधात एकत्रित लढा दिला होता। त्याच लढ्याचा धागा आता सभापती निवडीच्या रणांगणात दिसू लागलाय। भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी हातात हात घालण्याचा निर्धार केल्याचे संकेत मिळतात। महाविकास आघाडीने या निवडीसाठी 12 सदस्यांची भक्कम फळी उभी केली। मंगळवारी सकाळी 10 वाजता सर्व सदस्यांना एकाच वेळी मिरज पंचायत समितीच्या सभागृहात दाखल करण्याची रणनीती आखण्यात आली। कोणत्याही प्रकारचा राजकीय उलटफेर होऊ नये यासाठी आघाडीनंच खबरदारी घेतल्याचं दिसून येतं। दरम्यान काँग्रेसला सभापती पद आणि शिवसेना शिंदे गटाला उपसभापती पद देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे। हा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरला तर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार सुरेश खाडे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरणार असल्याचं बोललं जात आहे। मिरज पंचायत समिती भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जाते, त्यामुळे ही सत्ता कायम राखण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुरेश खाडे यांनी जोरदार प्रयत्न केले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। जर ही सत्ता हातातून गेली तर मिरजच्या राजकारणात भाजपच्या प्रतिमेला मोठी तडा जाईल अशी कुजबूज आहे। यात आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही सदस्य जिल्हा नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत नसल्याची चर्चा, त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडे झुकण्याचा निर्णय घेतल्याचं राजकीय सूत्रांकडून समजतं। या संपूर्ण राजकीय समीकरणामागे आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी महत्त्वाची जुळवाजुळव केल्याचं सांगितलं जात आहे। त्यांच्या पुढाकारामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील सदस्यांची साथ मिळाल्याचं चित्र दिसतंय। आता 10 मार्चला होणाऱ्या निवडीत मिरज पंचायत समितीवर कोणाचा झेंडा फडकतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले। या निवडीमुळे मिरजच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला जाणार की सत्तेची जुनी परंपरा कायम राहणार याचा निर्णय काही तासात होणार आहे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।